क्वेश्चन आता आपण हिस्ट्रीच्या क्वेश्चनला बघू. हिस्ट्रीचे क्वेश्चन 11 ते 25 दरम्यान हिस्ट्रीचे क्वेश्चन होते, त्याची चर्चा करू. तर बघा, पहिला 11वा क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होते. बघा, त्याच्यामध्ये पुष्कळशे व्यक्तिमत्व इतिहासामधले ते तिन्ही गोलमेज परिषद झाला. 1930 पासून तर 1932 पर्यंत ह्या 3 गोलमेज परिषदा काय झाल्या होत्या, आयोजित झाल्या होत्या. कार्यकाळ बरोबर लक्षात ठेवा, 1930 ते 1932 म्हणजे डिसेंबर 1932, सप्टेंबर 1930 पासून काय झालं होतं, सुरू झालं होतं. डिसेंबर 1932, 24 डिसेंबर काहीतरी शेवटची आपल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेची तारीख होती. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे गोलमेज इतिहासामध्ये अभ्यास करताना एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवा की कोणताही अभ्यास तुम्ही अचानक सुरू करू शकत नाही. म्हणजे तुमचा अभ्यास जर सुरुवातीचा असेल तर पहिल्यांदा प्रत्येक गोष्ट एकामेकावर डिपेंड झालेली आहे. ते डिपेंड झाले तेव्हाच घडते. बघा, पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, 1919च्या कायद्यानुसार आणि 1919च्या कायद्यात डायरेक्ट 1919च्या कायद्यानुसार 1921 ला आपला कायदेमंडळ काय झाला, तयार झाला. आता इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, पहिल्यांदा भारतीयांना एक कुठेतरी जबाबदार शासन मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला 1919च्या कायद्याने. काय घटना घडली की या 1919च्या कायद्यामध्ये एक नमूद होती की या कायद्यामध्ये जे भारतीयांना जबाबदार द्यायची होती, जबाबदारी शासन द्यायची होती, हे पुढील 10 वर्षाच्या प्रत्येक 10 वर्षाने याच्या काय केलं जाईल, रिव्ह्यू केला जाईल एका समितीमार्फत. आणि त्या समितीमार्फत जे पुन्हा काही ऍडिशनल वाढवायचे असेल तर वाढवलं जाऊ शकते. फक्त कुठं सांगितलं होतं, 1919च्या कायद्यात. मग कायदा पुन्हा याच्यासाठी एक समिती केव्हा येणार होती, 1929 ला यायला पाहिजे. पण ब्रिटनमध्ये ते घटना चुकी, म्हणजे एक घटना काय घडली, तिथं हुजूर पक्ष सत्तेवर होता आणि त्या पक्षाच्या विरोधात पूर्णपणे वातावरण चिघळलेला होता. आणि तिथला एक्झिट पोल असं सांगत होता की मजूर पक्ष सत्तेवर आहे आणि मजूर पक्ष सत्तेवर आले तर भारतीयांना मोठ्या प्रमाणात अधिकाराचं काय होणार, अधिकार दिल्या जाईल, ही भीती म्हणून तिथल्या हुजूर पक्षाने काय केलं होतं, तत्कालीन सायमन नावाच्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली एक 7 सदस्यीय समिती काय केली होती, स्थापन केलेली होती. आणि ही समिती भारतात येणार आणि भारतीयांना काय पाहिजे हे देणार. आणि त्यात एकही भारतीय नाही म्हणून भारतीयांनी त्याला विरोध केला. भारतीयांनी विरोध केला म्हणून ब्रिटिश लोक नाराज झाले. त्यांनी काय म्हणलं की तुम्ही तुमची स्वतःची घटना बनवून तुमचं शासन चालवण्याचा तुम्हाला एवढा पात्रता आहे का, अशी धमकी दिली. त्याच्यातूनच ती धमकी काँग्रेसनं पॉझिटिव्ह घेतली. त्यांनी सांगितलं की आम्ही आमची घटना लिहू शकतो. याच्यातूनच काँग्रेस अंतर्गत एक समिती स्थापन झाली, मोतीलाल नेहरू समिती म्हणतात तिला, त्याला आपण नेहरू रिपोर्ट म्हणतो. तिने रिपोर्ट दिला आणि ते रिपोर्ट नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल त्या रिपोर्टमध्ये सरळ काय सांगण्यात आलेलं होतं की बाबा, म्हणजे ते सगळ्यात महत्वाचा रिपोर्ट आहे हिस्ट्री मधला, मूलभूत हक्क वगैरे ज्याच्यात एक्सप्लेन केला तो म्हणजे नेहरू रिपोर्ट. या नेहरू रिपोर्टचा जर आपण पुढचा विचार केला, या नेहरू रिपोर्ट मध्ये सांगलं की 1 वर्षाच्या आत हा नेहरू रिपोर्ट तुम्ही स्वीकारा, अन्यथा पुढे काय करायचं हे काँग्रेस ठरवेल. तर त्या 1 वर्षाच्या आत त्यांनी स्वीकारला नाही. 1929 ला काय झालं होतं, तर आपला लाहोर अधिवेशन होता आणि या लाहोर अधिवेशनाला त्याला 1 वर्ष पूर्ण होता आणि 1 वर्ष पूर्ण झालं. काँग्रेसने ठरवलं की 1 वर्षात हे स्वीकारलं नसल्यामुळे आपण पुढे काय करायचं आहे, काँग्रेस आता अधिकार कोणाला देणार, गांधीजींना देणार. गांधीजींना हा अधिकाराचा वापर करून त्यांनी काय ठरवलं, कारण 31 डिसेंबर 1929 चीच गंमत आहे आणि त्याच्यात वर्ष लागणार होता 30वा. तर त्याच्या लक्षात घ्या, त्याच वेळेस काँग्रेसनं तो अधिकार कोणाला ट्रान्सफर केला, गांधीजीला. आणि गांधीजींनी सांगितलं की हो, आता याच्यानंतर आपण काय करू, यांनी जे कुठे काय आमच्यासाठी कायदे बनवले ते कायद्याच काय करू, तोडू. आणि तिथून सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणे या सविनय कायदेभंगाला मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा काय मिळाला, सपोर्ट मिळाला. आणि ब्रिटिशांना वाटलं हे आपल्या सत्तेसाठी धोकादायक आहे आणि इथूनच भारतीयांना काहीतरी देणे गरजेचं आहे. म्हणून त्यांनी आणि सविनय कायदेभंग चळवळ थोडी वीक करण्यासाठी त्यांनी ब्रिटनमध्ये काय बोलवली, एक परिषद बोलवली, जे काही म्हणतो सगळे अधिकारी गोल राऊंड न बसत होते म्हणून त्याला गोल राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणल्या जाते. ठीक आहे, म्हणजे त्या 3 गोलमेज परिषद. कोण कोण सदस्य गेलं लक्षात घ्या. डॉक्टर B.R. आंबेडकर तिन्ही परिषदेला काय होते, हजर होते. बेगम जहारा शाहनवाज म्हणतात त्यांना, शाहनवाज ह्या सुद्धा उपस्थित होत्या. एक राधाबाई नावाचे व्यक्ती होते, राधाबाई सुब्बरायन, राधाबाई सुब्बरायन हे पहिले आणि दुसरे याला उपस्थित होते. सुब्बरायन ह्या 2 महिला लक्षात ठेवा. या दोन्ही ह्या तर तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित होत्या, पण ह्या सुब्बाराव 2 पहिल्या आणि दुसऱ्याला उपस्थित होते. डॉक्टर B.R. आंबेडकर पहिल्या आणि दुसऱ्याला उपस्थित होते. तेज बहादूर सप्रू पहिल्या सगळ्या तिन्ही याला काय होत्या, उपस्थित होत्या. जयकर तिन्ही याला उपस्थित होते. आगा खान तिन्ही याला उपस्थित होते. नाम जोशी तिन्ही याला उपस्थित होते. तुम्हाला माहिती आहे नाम जोशींबद्दल आपण सांगितलं कामगार चळवळीचे जनक ज्यांना म्हणतो, खूप महत्वाचं आहे. हिस्ट्री मधले काही गोष्टी आपण लक्षात ठेवतच नाही. बरोबर आता पेपर पॅटर्न तसं चाललेलं आहे त्यांचं. ठीक आहे, ते वरील सर्वच्या सर्व तेज बहादूर सप्रू आले, डॉक्टर B.R. आंबेडकर आले, राधाबाई सुब्बा म्हणजे बेगम जहार आले, हे सगळेच्या सगळे काय तरी तिन्ही गोलमेज परिषदेला काय होत्या, हजर होत्या. ठीक आहे, चला नंतर याच्यामध्ये एक थोडी चुकी झालेली आहे, पण तरी पर्याय तो एकमेव असल्यामुळे काही टेन्शन येत नाही. तर गोपाळकृष्ण गोखलेंचा जन्म कोल्हापूरला झालाय, तर कुठं झालाय, रत्नागिरीत झालाय, रत्नागिरी. आणि हे लक्षात ठेवा त्यांच्या गावाचं नाव होता कोटुळून.
कोथळून, त्यामुळे तो कोल्हापूर झालाय त्या जीटीपी वाल्याच्या हाताना असेल. कोथळून, रत्नागिरी. ठीक आहे, पर्याय एकच असल्यामुळे बाकीचे पर्याय येतात जुळतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पहिल्याला चाला लोकमान्य टिळकांचा तुम्हाला म्हणतात रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावात झालेला होता. न्यायमूर्ती रानडेचा नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड इथे जन्म झालेला होता, नाशिक जिल्ह्याचा निफाड. पण त्यांचे प्राथमिक शिक्षण झालं कोल्हापूरमध्ये आणि हायर एज्युकेशन कुठे झाला? मुंबईला. कोणाचा? न्यायमूर्ती रानडेंचा. आणि नंतर महर्षी कर्वे यांचा सुद्धा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठे झाला होता? शेरवलीला. ठीक आहे, पर्याय एकमेव आहे तो म्हणजे कोणता? दुसरा. त्याच्यामुळे काही आपल्याला कॅन्सल करायची गरज नाही आहे एकासाठी. ओके, चला नंतर क्वेश्चन नंबर 13. पुढील घटनांच्या योग्य क्रमला राजाजी योजना, गांधीजीचे मेन राजाजी योजना म्हणल्या जाते. यांनी चर्चा करण्यासाठी एक राजाजी योजना घोषित केली होती. म्हणजे यांच्यासाठी कोणासाठी? मुस्लिम लीगचे ते आपले बॅरिस्टर जिना यांना समजवण्यासाठी 14 मुद्दे जे मांडले होते राजाजी योजनेमध्ये, त्यालाच म्हणले जाते. तर ही लक्षात घ्या, 1900 कितीची आहे? हे 44ची आहे. बरोबर आहे, ही 44ची आहे. क्रिस माहिती आहे तुम्हाला, जेव्हा भारत छोडो आंदोलन 8 ऑगस्ट 1942 भारत छोडो आंदोलनाचा ठराव पास झाला, त्यावेळेस एवढा आक्रमकरित्या भारतामध्ये परिस्थिती निर्माण झालेली होती. तर त्याला शमन करण्यासाठी तत्कालीन वेस्टर्न चर्चिल जो ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर होता, त्यांना क्रिस्पला भारतात पाठवले होते. क्रिप्स हा गांधीजीचा, नेहरूंचा, मोठ्या भारतीय नेत्यांचा काय होता? एक मित्रासारखा होता. त्याच्यामुळे त्यांनी क्रिस्पला पाठवला. हा केव्हा आला होता? 1942ला आलेला होता. देसाई लियाकत अली करार, देसाई काँग्रेसचे होते, लियाकत अली हे मुस्लिम लीगचे होते. आणि यांच्यात जो करार झाला तो 1900 किती झाला? 45ला झाला. की जे काही ॲटलीने घोषित केलेलं होतं की आम्ही जून 1947ला भारताला स्वातंत्र्याच्या आतमध्ये भारताला स्वातंत्र्य देतो, तत्पूर्वी तुमची संविधान सभा आयोजित करून मुस्लिम लीगनं मोठ्या प्रमाणात त्याला विरोध केला होता. याचा समझोता घडवून आणण्यासाठी देसाई लियाकत अली काय झाला होता? काँग्रेसच्या वतीनं आणि मुस्लिम लीगच्या वतीने एक करार झाला होता. तो 1945ला झाला होता. आणि कॅबिनेट मिशन तुम्हाला माहितीच आहे 1946ला. त्यामुळे ब अ क ड हा पर्याय 3 मध्ये. चला नंतर क्वेश्चन नंबर 14. मागच्या वेळेस बी होता, यावेळेस बघा. रयतवारी पद्धत लक्षातच ठेवा. रयतवारी पद्धत मी मागच्या वेळेस बी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. थॉमस मुनरोने महाराष्ट्र. आणि बघा तुम्हाला मी मागच्या वेळेस बोललो की माहित नाही, रयतवारी पद्धत मद्रास प्रांतात सुरू झाली होती, बॉम्बे प्रांतात नंतर चालू झाली होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट या रयतवारी पद्धतीमध्ये, रयतवारी पद्धतीचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात कुठे झाला होता? तर कुठे झाला होता? इंदापूरला झाला होता. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, इंदापूरला झाला होता. महाराष्ट्रात कुठे झाला होता? इंदापूर, पुणे जिल्ह्यात इंदापूरला झाला होता. ठीक आहे, या पद्धतीत शेतकरी या भूमीचा मालक बनला. स्टेटमेंट बरोबर आहे, बरोबर आहे स्टेटमेंट. या पद्धतीत शेतकऱ्याचे प्रमाण खूप होते म्हणजे किती? 51%. मागच्या वेळेस सांगितले 3% 51% होते. त्यामुळे ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी या पद्धतीचा विरोध केला. यांनी या पद्धतीला उलटा काय केला? सपोर्ट केला. त्यांनी म्हणलं ही पद्धत बंद करू नका, याच्यात काही सुधारणा करून पुन्हा ही पद्धत लागू करा. काही टॅक्स सेसचा वगैरे विचार केला तर त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची ठरते. आणि या पद्धतीमुळे जमीन कसणाऱ्याला लोकांचा एक नवा वर्ग आपोआपच काय झाला? तयार झाला. तर बरोबर आहे, जमीन कसणाऱ्याचा नवीन वर्ग तयार झाला. अ ब ड हा पर्याय बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे याच्यामुळे जमीनदारी पद्धतीचा काय झाला? उच्चाटन झाला, जमीनदारांचं उच्चाटन झाला. पण याच्यामुळे सावकार लोकांचे काय झाला? प्राबल्य निर्माण झाला. मोठ्या प्रमाणामध्ये हे घटना घडायला सुरुवात झाल्या. अ ब आणि ड, अ ब ड योग्य. चला नंतर क्वेश्चन नंबर 15. मागच्या वेळेसचा प्रश्नाचा थोडासा साहेबांनी तसाच क्वेश्चन आहे. 1823 मध्ये स्थापन करण्यात लोक शिक्षण समिती जी होते, लोक शिक्षण समितीबद्दल योग्य विधान ओळखा. बघा, लोक शिक्षण समिती कशासाठी स्थापन केली होती 1823ला? तर हे महाराष्ट्र संदर्भात आहे. तर लोक शिक्षण समिती शिक्षण जे काही म्हणतो आपण शिक्षण विषयक माहिती संकलन करणे, शिक्षण विषयक माहिती संकलन करणे यासाठी ही समिती स्थापन झाली होती. कधी कधी छोट्याशा अशा पॉईंटवर आयोग प्रश्न विचारून घेते. संकलन करणे यासाठी स्थापन झाली होती 1823ला. तर हिचा योग्य पर्याय निवडा. भारतीय भाषेत ग्रंथ निर्मितीला चालना देणे व शाळा चालवणे या संस्थेची ती उद्दिष्ट होते. तर लक्षात घ्या, ग्रंथ निर्मितीला चालना देणे हे कोणाचं होतं? तर द बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड बुक सोसायटी नावाची सोसायटी होती. मागच्या वेळेसच झाला होता आपला बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड बुक सोसायटी. तर त्या सोसायटीचं मेन काम काय होतं? ग्रंथ निर्मितीला चालना देणे. हिचा काम नव्हता, हिचा उद्दिष्ट होता. हिचा मेन होता शिक्षण विषयक माहिती फक्त संकलन करणे. ठीक आहे, चुकीचा आहे. ब 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार
या कायद्याने मान्य केलं 1 लाख रुपये जे होतं ते कंपनी सरकारने या समितीकडे, म्हणून ही इम्पॉर्टंट समिती आहे, लक्षात ठेवा. जे काही 1813 चार्टर्ड ऍक्ट आला होता, या चार्टर्ड ऍक्टनी त्यानुसार ते 1 लाख रुपये शिक्षणावर खर्च केला जाणार होता. तो शिक्षणावरचा 1 लाख रुपये खर्च या समितीच्या मार्फत केला जाणार होता. तर लक्षात घ्या, त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. या समितीने 1833 पर्यंत आग्रा, दिल्ली येथे पौर्वात्य कॉलेज सुरू केले होते. बरोबर आहे हे पण. बनारस, कलकत्ता, मद्रास येथील कॉलेजमध्ये सुधारणा केली आणि संस्कृत व अरेबियन भाषेत ग्रंथ निर्मिती केली. बरोबर आहे, हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. ब क ड जिथं पर्याय असेल तो योग्य, पहिलाच पर्याय बरोबर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 16, वर्तमानपत्र व संपादक संस्थापक यांचे योग्य जोड्या लावा. अंबा लहरी, तर लक्षात घ्या अंबा लहरी हे दोन्ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यात येत होतं. नारायण रघुनाथ नवलकर हे त्याचे हे होते, म्हणजे त्याचे संपादक तर इंग्रजी याचे होते ते, ठीक आहे. हा पुणे जिल्ह्यामध्ये 1889 सुरू करण्यात आलेला होता. नंतर बघा राष्ट्रमत, जो टिळकांवर 1908 ला खटला चालू झाला होता, त्यावेळेस हा सीताराम पंत दामले यांनी जे केशवसुतांचे भाऊ आहेत हे, तर यांनी सुरू केलेला होता राष्ट्रमत. लोकमान्य टिळकांवर खटला भरल्यानंतर सुरू केलेला होता त्यांच्या अनुयायांनी, ठीक आहे. सत्यप्रकाश हा इस्रायली व्यक्तीने सुरू केला होता. उबेन अब्राहिम कोळेकर यांनी सुरू केला होता, म्हणजे इस्रायल वंशाचे व्यक्ती होते, त्यांनी सुरू केला होता. आणि महाराष्ट्र एक गोपाळ अनंत दादासाहेब ओगले यांनी सुरू केलेलं होतं. हा 1897 ला सुरू झालेला होता. आणि जेव्हा लोकमान्य टिळकांवर काय केला होता, म्हणजे लोकमान्य टिळकांचा जहाल विचार जे होतं यांचा प्रसार करण्यासाठी हा वृत्तपत्र सुरू केलेलं होतं, ठीक आहे. तर पहिलंच पर्याय येतात बरोबर इथे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 17, देशातील पारंपरिक संस्कृती विद्या ही अर्वाचीन युगात कुचकामी आहे. या विद्येमुळे लोकांचे अज्ञानाचे प्रमाण वाढते, म्हणून ही विद्या शिकण्यापेक्षा लोकांना लाकडे तोडे शिकवले बरे, असे पुढीलपैकी कोणत्या विचारवंतांनी मानले आहे. तर हे आपले कोण आहेत, लोकहितवादी आहेत. लोकहितवादी, लोकहितवादी. आता बघा लोकहितवादी म्हणजे महत्वाचे थिओसॉफिकल सोसायटी असो, प्रार्थना समाज असो, याच्याशी संबंधित व्यक्तिमत्व होते कोण, लोकहितवादी. यांनीच तुम्हाला माहित आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यांना काय म्हणतो वैचारिक, महाराष्ट्राच्या वैचारिक प्रबोधनाच्या ज्यांनी पाया रचलाय, वैचारिक प्रबोधनाच्या ज्यांनी पाया रचला ते व्यक्तिमत्व म्हणजे कोण आहे, आपले लोकहितवादी आहे. यांनीच असं सांगितलं होतं का हिंदुस्थानात सुद्धा ब्रिटनमध्ये जशी संसद असते तशी भारतामध्ये सुद्धा हिंदुस्थानामध्ये संसद आणा, म्हणजे स्थापन करा, असं त्यांनी म्हणलेलं होतं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या ग्रंथ चळवळीचे जे प्रणेते म्हणले जाते, जनक म्हणले जाते, ते सुद्धा कोण आहे, आपले गोपाळ हरी देशमुख. आणि भारताच्या ग्रंथ चळवळीचे प्रणेते कोण आहेत, केरळचे आहेत. ते काय त्यांच्या नारायणराव काहीतरी नाव आहे ते लक्षात ठेवाल. आणि करंटचा इश्यू पण झालाय त्यांच्या समोर, आपला क्वेश्चन पण आलेला आहे त्याच्याशी संबंधित, केरळशी संबंधित, ठीक आहे. हा चल. आणि यांनीच काय केलं, भाऊ महाजन यांच्या शतपत्रामध्ये काय केलं होते, म्हणजे भाऊ महाजन यांच्या प्रभाकर वृत्त याच्यामध्ये शतपत्र हे लिहिलेले होते. ओके, ठीक आहे. हा नंतर आहे क्वेश्चन नंबर 18, पुढीलपैकी कोणी आपल्या ग्रंथातून स्त्री पुरुषांनी वयाच्या 20व्या वर्षी आपापल्या अनुरूप असा जोडीदार स्वतः निवडावा असे म्हटले होते. ज्यांना महाराष्ट्राची तेजस्विनी ज्यांना म्हणले जाते ते कोण आहे, पंडिता रमाबाई यांनी. पंडिता रमाबाई यांचा जो पुस्तक होता कोणता, स्त्री धर्मनीती. स्त्री धर्मनीती 1882 ला जे पुस्तक आली होती त्या पुस्तकामध्ये हे बोललेले आहे. त्याच्यामध्ये जे 8 प्रकरण होते त्या 8व्या प्रकरणांपैकी 5व्या नंबरचा जो प्रकरण होता त्याच्यामध्ये यांनी 5व्या प्रकरणामध्ये म्हणजे चॅप्टर जे होते 8 चॅप्टर मध्ये ही पुस्तक होती पूर्ण ग्रंथ. त्यामध्ये 5वा चॅप्टर होता वधूवृत्त. वधूवृत्त याच्यामध्ये यांनी वरची स्टेटमेंट वापरलेली आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यामुळे थोडा इश्यू होताच. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, जवाहरलाल लोकमान्य टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर 1882 ला आणि गोग आगरकर यांनी स्थापन केली. पण संबंधित व्यक्ती कोणते, एवढे जवळचे व्यक्ती असे काय खूप जवळचे पण नाही, त्यामुळे आपण फक्त जोडलाय, पण बाकीचे जुळतात सगळ्यांना योग्य, म्हणून आपण हा काही कॅन्सल करणार नाही. बघा ज्ञान प्रसारक सभा, मागच्याच वेळेस आपला सेपरेट हिस्ट्रीचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये एक्सप्लेन केला होता. ज्ञान प्रसारक सभा ही मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली सभा होती आणि ह्याच्या अध्यक्ष जे होते ते कोणी, दादोबा पांडुरंग होते. कोण होते, ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष दादोबा पांडुरंग होते. आणि या दादोबा पांडुरंगांनी 1884 ला स्थापन झालेली होती. बरोबर आहे, 1884 ला स्थापन झाली होती ज्ञानप्रसारक सभा आणि दादोबा पांडुरंगाने एल्फिस्टनच्या कॉलेजच्या पोरांनी केलेली होती.
आपल्या भारतीय लोकांमध्ये, देशी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा, समाजामध्ये म्हणजे सामाजिक उन्नती घडवून आणावी, याच्यासाठी ज्ञान प्रसारक सभा 1884 ला काय केली होती, स्थापन केली होती. त्याचे अध्यक्ष दादोबा पांडुरंग, आणि त्याला नावारूपाला आणणारे व्यक्ती कोण होते ज्ञान प्रसारक सभेला, ते म्हणजे भाऊ दाजी लाड होते. ठीक आहे. थिओसॉफिकल सोसायटी संबंधित व्यक्ती कोण आहे, इथं कोण फाउंडर गिउंडर नाही सांगितलंय. तो आताच बोललो तुम्ही वरती, लोकहितवादी. मराठी ग्रंथोद्योग मंडळाशी संबंधित व्यक्ती कोण आहे, न्यायमूर्ती रानडे. त्यामुळे आपल्या बरोबर ठरते. याला थोडासा जरी प्रॉब्लेम असेल तरी पण. पर्याय 3. नंतर बघा क्वेश्चन नंबर 20. बघा क्वेश्चन नंबर 20. पुढीलपैकी कोणी रमाबाईंना मानपत्र देऊन त्यांना पंडित ही पदवी बहाल केलेली होती. बघा जे बंगालचे आहेत आनंद मोहन बसू नावाचे व्यक्तिमत्व, आनंद मोहन बसू यांच्या अध्यक्षतेखाली बंगालमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती, आणि या सभेमध्ये तिथल्या बंगाली स्त्रियांनी एक मानपत्र दिलं होतं. कोणत्या नावाने, पंडित नावाने. कोणती, पंडिता नावाने. म्हणून त्यांना तेव्हापासून पंडिता रमाबाई असं म्हणल्या जाते, म्हणजे बंगाली स्त्रियांनी. हे लक्षात ठेवा, कारण हे इम्पॉर्टंट असे स्टेटमेंट आहेत. याच्यामुळे असं कधी कधी आपण पुस्तक वाचताना लक्षात राहत नाही सभा सुरू, तर असे प्रश्न रूपात केलं तर थोडे लवकर लक्षात राहण्याची चान्सेस जास्त असते. नंतर 21वा क्वेश्चन. 1857च्या उठावावेळी मुंबई प्रांतातील लोकांनी तत्कालीन गव्हर्नरला एक अर्ज सादर करून इंग्रजांशी एकनिष्ठता व्यक्त केली. या अर्जावर पुढीलपैकी कोणाच्या साईन होत्या. बघा एकूण 500 लोकांनी साईनचा अर्ज पाठवला होता ब्रिटिश बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सपोर्ट दर्शवला होता की 1857च्या उठावाला आम्ही तुम्हाला ब्रिटिशांना सपोर्ट आहे म्हणून. त्याच्यामध्ये कोण कोण आहे, तर भाऊ दाजी लाड आहे, नवरोजी फ्रांजी आहे, त्यासोबत कावसाजी जहागीर आहे, काजी अहमद आहेत, हे व्यक्ती आहे. त्यामुळे फक्त ब आणि क बरोबर आहे. नंतर बघा क्वेश्चन 22 बडोद्याचे राजे मल्हारराव गायकवाड यांच्या रेसिडेन्सवर विष प्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी त्यांना कायदेशीर व आर्थिक मदत कोणी केली, कोणती चळवळ उभारली, तर पुणे सार्वजनिक सभा 1870ला जी चालू केली. हे सोपं क्वेश्चन होतं. 1870ची जी पुन्हा सार्वजनिक सभा होती ते, त्याचे पण फाउंडर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते याच्यासाठीच जे पर्वतीचा इश्यू झाला होता त्यासाठी ते स्थापन झाले होते ट्रस्टीच्या विरोधामध्ये. नंतर आहे कर्जन वायलीचा खून लंडनमध्ये मदनलाल धिंगराने केला होता. केव्हा केला होता, 1 जुलै 1909ला केला होता. बरोबर आहे ना. ऑगस्ट 1909ला त्यांना फाशी झाली होती धिंगरांना, म्हणजे अमृतसरचे होते. हे धिंगरा लंडनमध्ये जे आपला इंडिया हाऊस होता त्या इंडिया हाऊसमध्ये चे आपले अभिनव भारत संघटनेचे, क्रांतिकारक संघटनेचे काय होते ते सदस्य होते. आणि त्यांनीच मदनलाल धिंगरांनी जो आपला आपल्या भारत मंत्री आहे त्याचा जो पीए आहे त्या पीएची यांनी म्हणजे कोणाची, तर कर्जन वायलीची यांनी काय केली होती, हत्या केली होती. आणि त्या कर्जन वायलीची हत्या केल्यामुळे त्यांनी ब्रिटिश पुढाऱ्यांनी धिंगराच्या कृतीचे उद्गार काढले होते. तर ते व्यक्ती कोण आहे, तर लॉईड जॉर्ज. हे लक्षात ठेवा ऑनलाईनर मध्ये, लॉईड जॉर्ज विस्टन चर्चिल हे व्यक्ती आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 29. चले जाओ चळवळीच्या आंदोलनाचे ठिकाण म्हणून नेतृत्व. बघा चले जाओ चळवळीत हे माहिती 8 ऑगस्ट 1942ला ठराव काय केला, पास केला, गवाली अटॅक मुंबईचा. आणि लगेच त्याच संध्याकाळी 8 ऑगस्टच्याच रात्री सगळे आपले मेन लीडर होते यांना काय करण्यात आली होती, अटक करण्यात आलेली होती. आणि यांना अटक केल्याचे सत्र जसे सुरू झाले एक नेतृत्वहीन चळवळ होती. आणि त्याच वेळी स्थानिक जे नेते होते त्यावेळेचे त्या स्थानिक नेत्यांनी याचे काय केले होते, पुढाकार घेतले होते. महात्मा गांधी होते, आपले त्यांचे मिसेस कस्तुरबा गांधी यांना पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये ठेवण्यात आले होते. नेहरूंना इथं ठेवले होते, कुठं, नगरच्या तुरुंगात ठेवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. कोणी नेतृत्व केलं होतं, स्थानिक नेतृत्व. पुण्यामध्ये शंकरराव देव यांनी नेतृत्व केलं होतं. खानदेशामध्ये उत्तमराव पाटील. हे 1 लाईनर लक्षात ठेवा, कधी कधी 1 लाईनर मध्येच क्वेश्चन विचारून टाकते डायरेक्ट.
पुण्यामध्ये शंकरराव देव यांनी केलं, खानदेशामध्ये उत्तमराव पाटील यांनी केलं, कुलाबामध्ये नानासाहेब कुंटे यांनी केलं, नाशिकमध्ये वसंतराव नाईक यांनी केलं. त्यामुळे योग्य कोणतं? दुसरं. ठीक आहे. नंतर आपल्या हिस्ट्रीचा बहुतेक शेवटचा क्वेश्चन. पुढील वर्णावरून व्यक्ती ओळखा. नियुक्तीच्या वेळी त्याला भारत व भारताच्या समस्या इतकी माहिती होती की त्याला कोणत्याही व्हाईसरॉयपेक्षा त्याला जास्त माहिती होती. अशाही प्रश्न विचार त्याने 3 ग्रंथ लिहिले आहे. प्रत्येक विभागाचे तज्ज्ञ आयोगाची स्थापना करण्याची कार्यपद्धती ज्यांनी सुरू केली ते व्यक्ती कोण आहे? तर लॉर्ड कर्जन 1899 ला आलेला होता. 1905 पर्यंत तो इथं होता भारतामध्ये गव्हर्नर जनरल अँड व्हाईसरॉय म्हणून. आणि सगळ्यात महत्वाची बंगालची फाळणी त्याच्याच काळामध्ये इम्प्लिमेंट झाली. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची कोणती आहे? यांनी जे दुष्काळ आयोग होते, रॉबर्टसन आयोग दुष्काळ आयोग होता, मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली यांना स्थापन केला होता. महत्वाचा जो आयोग होता मॅकडोनाल्ड. आणि नंतर आहे रॉबर्टसनच्या नेतृत्वाखाली जो रेल्वे कमिशन स्थापन केलं होतं ते होतं. तर एवढे आयोग त्याच्या अध्यक्षतेखाली काय झाले होते स्थापन महत्वाचे झालेले होते. ज्याला रेल्वे बोर्डची स्थापना झाली नंतर तो कोण आहे? लॉर्ड कर्जन आहे. ओके. खेलो इंडिया युवा स्पर्धा हा 4थी आवृत्ती होती. 2018 पासून सुरुवात झालेली आहे. पहिली दिल्लीला झालेली होती, बरोबर आहे. 2018 ला सुरुवात झाली आहे आणि त्याच्या दिल्लीला जे झाली होती 2018 ला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 2019चा जर आपण विचार केला 2018, 19, 2019 आणि 20 हे दोन्हीही 18ला तर 19ला तर ऑलरेडी पुण्यामध्ये झालेली होती. हा 2019ला कुठे दिल्लीला झाली होती, 2019 ची पुण्यामध्ये झाली होती. आणि पुण्याला जी झाली होती तिथं कोण? महाराष्ट्र जिंकलेला होता, बरोबर आहे, खेलो इंडिया स्पर्धेमध्ये. आणि दुसरी गोष्ट 2020ला जे गुवाहाटीला झाली तिसरी, तर याच्यामध्ये गुवाहाटीची जी झालेली होती ते याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राने जिंकलेला होता. आणि तिसरी जे 2019ला झाली ही कुठे 2021ला झाली आहे, तर ही 2021 ची झालेली कोणी जिंकलेली आहे? हे कुठे झाली आहे? तर हरियाणालाच झाली आहे. 2021 ची हरियाणाला झाली आहे आणि जिंकलं सुद्धा कोण आहे? हरियाणा जिंकलेला आहे. आणि याच्यामध्ये या स्पर्धेपासूनच खेलो इंडिया युवा स्पर्धेपासूनच एकूण 5 नवीन खेळ जे देशी खेळ आहेत, नवीन स्थानिक खेळ आहेत, यांना काय करण्यात आलेला आहे? समावेश करण्यात आलेला आहे. कोण म्हणजे समावेश करण्यात? त्याच्यामध्ये कोणता आहे? मल्लखांब आहे, बरोबर आहे. टांगता हा सुद्धा आहे, योगासने सुद्धा आहे. महत्वाचा 5ही खेळ पाठांतरच करून टाका यावर्षी. कोणत्या परीक्षेला विचारणार आहे? गटका आहे आणि कलारी पयट्टू आहे. हे 5 खेळ नव्याने काय करण्यात आलेला आहे? समावेश करण्यात आला. आणि याच्या शुभंकर तुम्हाला माहिती आहे, जया आणि विजय म्हणजे काळवीट आणि कोण? वाघ. हे 2 त्याचे काय होते? शुभंकर होते. ठीक आहे. हा एवढं लक्षात घ्या. 2021 ची हरियाणाला झाली, हरियाणाला विजय झाला. महाराष्ट्राने 2 वेळा पुण्यामध्ये झालेली आणि गुवाहाटीला 19 आणि 20 ची महाराष्ट्राने जिंकलेली आहे खेलो इंडिया युवा स्पर्धा. महत्वाचं आहे, ही इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. सॉरी. नंतर क्वेश्चन 72 बघू. अलीकडेच भारतातील एका शासकीय विभागाद्वारे जागृती एक शुभंकराच्या अनावरण करण्यात आले. ते कशाशी संबंधित आहे? हे पाठांतराचाच भाग आहे. ग्राहक जागृती विषय आहे तो. कशाबद्दल आहे? ग्राहक जागृती विषय. नंतर बघा 73वा आहे धर्मादाम. हा महत्वाचा इम्पॉर्टंट करून ठेवायला. धर्मादाम हा भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदारसंघ पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर हा केरळ राज्यात आहे. आणि धर्मादाम हा जो मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघ आहे, तर हा आपले आताचे सध्याचे केरळचे जे मुख्यमंत्री आहे विजयन सीएम त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघाच्या प्रत्येक प्रभागामध्ये काय करण्यात आलेले आहे? ग्रंथालय स्थापन करण्यात आलेले आहे. काय? ग्रंथालय. आणि याची जी सुरुवात आहे हे केरळ मधले एक विजय नारायण नावाचे होते व्यक्ती. तर या नारायण यांनी ते सुरू केले म्हणून त्यांना भारतीय ग्रंथालय चळवळीचे त्यांना प्रणेते म्हणले जाते. ठीक आहे. नारायण म्हणून आहे, तेवढं तर लक्षात ठेवा. आडनाव काही आठवत नाहीये. ठीक आहे. तर हे केरळमध्ये झालेलं आहे. भारतातील 100% स्टेट हे तिथंच आहे. ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 74. हाकुतो आर हे पण महत्वाचं आहे. हाकुतो आर हे चंद्रायन मिशन कोणत्या देशाकडून आयोजित केलेलं आहे? जपान. जपाननं आतापर्यंत एकही चंद्रायन मिशन केलेलं नव्हता. पहिलाच त्यांच्या चंद्रायन मिशन आणि पहिली घटना घडली तर आयोगाला आवडतं खूप. तर हे हाकुतो आर नावाचा जो मिशन आहे, तर हाकुतो आर हा जपाननं पाठवलेला आहे आणि हा गव्हर्नमेंटचा नाही आहे त्यांचा, तर त्यांच्या एका प्रायव्हेट कंपनीनं केलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. तेवढं नाही, फक्त एवढं लक्षात घ्या जपाननं पहिल्यांदा हा लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. नंतर बघा 75 आयुष्यमान भारत पंधरवडा
विषयी पुढील विधाने अभ्यासा व त्यांचे सत्य कोणता विधान ते ओळखा. गरजूंना दुर्लक्षित भागातील जनतेचे आरोग्यमान उंचवण्याच्या दृष्टीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रित करून राबवण्यात आलेल्या आहे. बरोबर आहे, स्टेटमेंट लक्षात ठेवा. आहे या योजनेच्या निमित्ताने 15 सप्टेंबर पासून तर 30 सप्टेंबर पर्यंत आयुष्य भारत पंधरवडा आयोजित करण्यात आलेला होता. तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे योग दोन्हीही काय आहे याच्यामध्ये सत्य आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 76, सलोख्याचे प्रदेश शोध सहिष्णू भारताचा या मराठी अनुवादित पुस्तक आहे आणि हे मूळ पुस्तक कोणती आहे तर गुड फेथ. हे गुड फेथ आहे. श्रीमती नक्वी त्यांच्या लेखिका आहे. नक्वी हे त्या लेखिका आहे. त्यांचे जे गुड फेथ पुस्तक आहे त्याच्यात मराठी अनुवाद आहे सलोख्याचे प्रदेश शोध सहिष्णू भारताचा. या अनुवादित पुस्तकाला साहित्य अकादमीचा अनुवादित पुरस्कार 2022 कोणत्या लेखकाला देण्यात आलेला आहे तर कोणत्या प्रमोद मुजुमदार यांना देण्यात आलेला आहे. नंतर 77 2022 सालच्या वैद्यकशास्त्राचे नोबेल पुरस्काराचे पुरस्कृत असलेले जनुकीय वानवंशशास्त्राचे उद्गाते म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते तर ते जे स्वीडनचे होते ते कोण होते स्वांते पाबो यांना. यांच्या वडिलांना सुद्धा देण्यात आला होता बरं वैद्यकीय क्षेत्रामधला. यांना सुद्धा काय करण्यात आलं आहे नोबेल पुरस्कार 2022 हे दोन्ही तर फिजिक्स तिन्ही फिजिक्सचेच आहे. क्लांजर ऍस्पेक्ट आणि झेलिंगर हे तिन्ही फिजिक्सचे लोक आहेत. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 78 अरिटापट्टी हे भारतातील पहिले आणि भारतातील 35वे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून अधिसूचित करण्यात आलेले आहे. तर कोणत्या राज्याची आहे तर मदुराई जिल्ह्यामध्ये हा पहिले त्या मदुराई जिल्ह्याच्या कुठला मदुराई जिल्हा तामिळनाडू. मदुराई जिल्हा तामिळनाडूमध्ये ह्या राज्यात पहिले आहे आणि भारतातील किती 35वे जैवविविधता वारसा स्थळ आहे. ठीक आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 79 व्हेरी इम्पॉर्टंट कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये येईल. सिरम इन्स्टिट्यूटने गर्भाशयाच्या कर्करोगास प्रतिबंध करणारी बघा गर्भाशयाच्या जो सगळ्यात मोठा लेडीज मध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा जो काही कर्करोग असते या कर्करोगाला प्रतिबंध करणारी म्हणजे 2 कर्करोग खूप मोठ्या प्रमाणात लेडीज मध्ये होतात. त्यापैकी जो काही आहे तर या कर्करोगाला प्रतिबंध करणारी क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस या व्हायरसमुळेच मेन गर्भाशयाचा कर्करोग होतो कॅन्सर होतो. ही पहिली स्वदेशी लस महत्व म्हणून जे पहिलं घडलं त्याच्यावर फोकस करत जा. भारताशी संबंधित जागतिक संबंधित स्वदेशी विकसित लस केली आहे आणि हे लक्षात ठेवा. ही लसीचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. व्यवस्थित पाठांतर करून ठेवा. क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस हे स्वदेशी लस विकसित केली. या लस कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे तर हे सर्वावॅक नावाने. इथं काय वन लाईनच लक्षात ठेवा सर्वावॅक. बाकीचं काही भावप्रसार वाचत बी बसू नका. सर्वावॅक ही लस आहे. ठीक आहे. नंतर बघा 80 नुकत्याच झालेल्या भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कस्तान मदत करण्यासाठी कोणत्या देशाने ऑपरेशन दोस्त राबवण्यात आलेले आहे बचाव कार्य. तर तुम्हाला माहिती आहे कोणती भारताने दोस्त ही बचाव कार्य राबवलेलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे फरवरी 2023 आता मागच्या महिन्यातच ते काय झालेले आहे तर भूकंप झालेला आहे. तर त्याला भारताने दोस्त लक्षात घ्या सगळं. आता अफगाणिस्तानचा इश्यू झाला मध्यंतरी त्याला भारताने आपले भारतीय लोकांना वाचवण्यासाठी मदत कार्य केले होते. तो कोणता आहे कोविडच्या काळामध्ये भारताने नौदल आणि वायुदल दोघांनी राबवलेले आहेत मिशन्स. त्या सगळ्या रट्टा मारून ठेवा काही गोष्टी कारण आयोग विचारतेच ह्या करंटच्या इश्यू झालेले. चला नंतरचा क्वेश्चन आहे 81 महाराष्ट्र राज्यातील पुढीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे समता पर्व आयोजित करण्यात आलेला आहे. संविधान दिनापासून तर डॉक्टर बी आर आंबेडकरांचा जो महानिर्वाण दिन आहे या महानिर्वाण दिनापर्यंत जो राबवण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा 26 नोव्हेंबर ते किती 6 डिसेंबर. हे खूप महत्वाचं आहे. 26 नोव्हेंबर ते किती 6 डिसेंबर. केव्हापासून तर संविधान दिन 26 नोव्हेंबरला पाडतो आपण आणि 6 डिसेंबर काय पाडतो आपण तर महानिर्वाण दिन डॉक्टर बी आर आंबेडकरांचा. तेव्हापर्यंत हा काय करण्यात आला आहे समता पर्व आयोजित करण्यात आलेला आहे. नंतर बघा आता सध्या तो सक्रिय म्हणजे कंटिन्यू करंट मध्ये चालू आहे. तर तो जो काही हे आहे का त्याला ज्वालामुखी त्याच्याबद्दल आहे माउंट सेमेरू. हा लक्षात ठेवा माउंट सेमेरू हा ग्रेट माउंटन म्हणून ओळखला जाणारा कोणत्या देशाच्या बेटावरचा सर्वात उंच आणि सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे. सध्या करंट मध्ये चालू आहे. तर तो कोणत्या जावा बेटावरचा कोणत्या देशाचा इंडोनेशियाच्या जावा बेटावरचा आहे. ओके.
नंतर बघा दुहेरी चक्रीवादळाविषयी विधान विचारात घ्या. करीम हे चक्रीवादळाला नाव बांगलादेश या देशाने दिलं, तर बांगलादेश नाही दिलेलं आहे, तर याला नाव कोणी दिलेलं आहे, तर तो सेशेल्सने दिलेला आहे. सेशेल्स छोटासा देश आहे, सेशेल्स यांनी दिलेला आहे. हे वाद हिंदी महासागरात निर्माण झाले, तर हे स्टेटमेंट चुकीचे आहे. करीम हे कोणी दिलेलं आहे, सेशेल्सने नाव दिलेलं आहे. अस्नी हे चक्रीवादळ श्रीलंकेने दिलेले आहे, तर लक्षात घ्या अस्नी हे श्रीलंकेने दिलेले आहे, हे बरोबर आहे. बघा करीम आणि अस्नी हे आपल्या दोन्ही विरुद्ध दक्षिण आणि उत्तर या ध्रुवा विरुद्ध दिशेने चक्रीवादळ वाहले होते, विरुद्ध दिशेने. हे घटना 2019 नंतर पण पहिल्यांदा घडलेली होती. दोन्ही विरुद्ध दिशेने चक्रीवादळ होण्याची घटना होती. आणि हे दोन्ही दुहेरी चक्रीवादळ म्हणजे यांना दुहेरी चक्रीवादळ म्हणले. ते दुहेरी चक्रीवादळ आपला जो इक्वेटर आहे ते कोणत्या लाटांमुळे निर्माण झाला, रॉसबी लाटांमुळे झाला. रॉसबी लाटा कशामुळे निर्माण होता, तर आपले जे रोटेशन ऑफ म्हणजे पृथ्वीचा जो रोटेशन आहे त्याच्यामुळे निर्माण होते. रोटेशनमुळे निर्माण झालं, रोटेशन ऑफ अर्थ, याच्यामुळे रॉसबी लाटा निर्माण होतात. ठीक आहे, तर हे दुहेरी चक्रीवादळ जे आहे करीम आणि का अस्नी विरुद्ध दिशेने वाहतात ना, एवढं लक्षात ठेवा. हे तर ब आणि क फक्त काय आहे, बरोबर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 84, आशियातील सर्वात लांब हस्तिदंत असलेला हत्ती पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले. कारण या भोगेश्वराचा आता 60व्या वर्षी बंदीपूर म्हणजे जो आपला कर्नाटकमध्ये व्याघ्र प्रकल्प आहे, त्या व्याघ्र प्रकल्पात त्याचा काय झालाय, मृत्यू झालाय. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल करंटमध्ये न्यूज होती. कोणता आहे तो हत्ती, आपला भोगेश्वरा. 60व्या वर्षी त्याचा काय झालेला आहे, निधन झालेलं आहे. चला आपण आता क्वेश्चन शेवटचा बघू. 85वा, ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त पुणे म्हणजे आपण ज्याला बीचेस म्हणतो आणि त्याचा राज्य आणि त्यांचा पुणे यांचा योग्य जोड्या लावा. बघा विश्लेषणामध्ये सगळे ते 12च्या 12 पूर्ण दिल्या, ते व्यवस्थित पाठांतर करून घ्या. ब्ल्यू फ्लॅग दिलेले प्रमाणपत्र दिलेले, महाराष्ट्राचा एकही बीच त्याच्यामध्ये दिलेला नाही, गुजरातचा एक आहे, मग बाकीचे सगळे त्या विश्लेषणामध्ये दिलेले आहे, व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, तर हे कुठले कुठले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, घोगला कर्नाटकचा आहे, नाही घोगला हे कुठलं, दीव दमनचं आहे, सॉरी, घोगला दीवचा आहे. कप्पट कर्नाटकचा आहे, नाही कप्पट केरळचा आहे वाटते. कप्पट केरळचा आहे. कासारकोड कर्नाटकचा आहे आणि राधानगरी अंदमान निकोबारचा आहे. असे किती 12 बीचेसना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. तर हे लक्षात ठेवा, ते 12 इथे लिस्ट मध्ये दिलेलं आहे आणि ते हे करा. ठीक आहे, तिसरा, दुसरा, तिसरा, पहिला म्हणजे पर्याय नंबर 4 योग्य. ठीक आहे, नाही पर्याय नंबर 3 हा बरोबर आहे. ठीक आहे, ओके, तर इथं थांबून जाऊ.